आपण घरनिकीला मित्रांनो, आता आपण बघू शकता घरनिकी खूप सुंदर असं गाव आहे. गावामध्ये आल्यानंतर तर मित्रांनो, आज आपण घरनिकीला आलो होतो. तर चला आपण माने वस्तीवरती जाणार आहे. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनलवरती आपल्या मनापासून सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण घरनिकीला आलेलो आहे. तर आज घरनिकीचा राजा, आज आपण बघूया की पुसेगाव मैदानाची त्यांची तयारी कशी कशी आहे. तर चला आज आपण जाणून घेऊया आपल्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनलच्या माध्यमाचा गोटा आहे. तर आज आपण घरनिकीचा राजा, गरिबांचा बैल, सर्वांचा महाराष्ट्राला वेड लावून ठेवलं ते म्हणजे आपला राजा. तर आज आपण घरनिकीचा राजा, तर आज सगळ्यांना आथुरता लागलेली ते म्हणजे पुसेगाव केसरी. तर पुसेगाव केसरी म्हणजे आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये टॉपचं बैलगाडा क्षेत्रामध्ये मैदान मानलं जातं. तर आज आपण घरनिकीचा राजा, तर आज हा नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे हा गरिबाचा बैल आहे आपल्या, म्हणजे ह्याचा तुम्ही तरी बघू शकता, हा बैलानं खूप म्हणजे नाव गाजवलेलं आहे महाराष्ट्रभर. तर आज ह्याचा पायरा पुसेगाव मैदानावरती कोणासोबत आहे ते आपण आज आपल्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर समोर बघू शकता मित्रांनो, घरनिकीचा राजा आहे. तर आज त्याचे मालक पण आपल्या समोर आहेत. आपण काकासनी विचारूया की आज पायरा कसा कसा आहे, कसं त्याचं नियोजन आहे. तर काका, आपल्या आधी राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनलला ओळख करून द्या. मी बाळासाहेब नामदेव माने घरनिकी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, राजाचं मालक. तर आज आपल्या राजाने आपल्याला भरपूर म्हणजे असं नाव करून दिलेलं आहे, किंवा बैलगाडा क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्रभर ते आज नाव करून दिलं. तर घरनिकीचा आज राजा आज महाराष्ट्रामध्ये टॉप 1ला आहे. तर आज म्हणजे पुसेगाव मैदानाचं म्हणजे आज कोणाची पायरा घेणार आहेत, काय वगैरे काय तुमचं नियोजन कसं पायरा कसं? हा टॉपचाच राहणार. पायरा अजून आम्हाला काही कळलं नाही, पण पायरा हा टॉपचाच राहणार. तर कसं वाटतं, म्हणजे आज राजानं आपल्याला खूप म्हणजे नाव करून दिलं, संघर्षातून आज आपण उभा राहिलेला आहे. तर राजा कुठून म्हणजे आपण खरेदी घरच्या म्हणजे घरच्या दावणीचा आहे. तर ते घरच्या गायचा आहे, आपण घडीवला आहे त्याला, आपल्यापासूनच झालंय त्याला 4-4.25 वर्ष झाले त्याचा. तर आता आपल्या राजाने कुठे कोणते मैदान केले? मैदान पुसेगाव. भरपूर केले ते. कारण आता हे काय म्हणजे सांगायचं म्हणजे काय, प्रत्येकाला माहिती आहे राजा कुठं कुठं पळाला, किती किती मैदानं त्यानं गाजवली, काय केलं, हे सर्व जनतेनं बघितलेलं आहे. आणि हे आपण काय त्यात सांगण्यात अर्थ नसतो ना. बरोबर आहे. तर खूप सुंदर असा आपला राजा आहे. तर आपल्या राजाला ज्यांना पायरा हवा असेल तर आपण काकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. काका, आपला नंबर सांगा. नंबर माझ्याकडे फोन नाही. म्हणजे आमचं कसं आहे, नियोजन करणारा पुतण्या आहे, ते पुतण्याचा नंबर प्रत्येकाकडे आहे. तर मित्रांनो, ज्यांना आपल्याला राजाचा पायरा हवा असेल तर आपण त्यांच्या पुतण्याशी ते आपण कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे. हां. तर काका आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगत आहेत. 77 094 80 281 बाबू माने. ओके. तर मित्रांनो, हा नंदी खूप सुंदर आहे, घरनिकीचा राजा. ह्यानं आज महाराष्ट्रभर खूप सुंदर असं नाव केलेलं आहे, घरनिकीचा राजा. तर बघा मित्रांनो, राजा काकांचं खूप ऐकतो, काकांशिवाय जवळ कोणाला येऊन देत नाहीये. कसं आहे, हे आता कोणालाच जवळ येऊन देत नाही. तर मित्रांनो,
ज्याने राजाला जन्म दिला ते म्हणजे हे हिचं नाव काय? गौरी. तर गौरी खूप सुंदर नाव आहे. आपल्या राजाला तिनं जन्म दिला आणि हा त्याचा भाऊ. ह्याचं नाव काय? कन्हैया. तर ह्याचं नाव कन्हैया. खूप सुंदर अशी नावं ठेवली आहेत काकांनी. खूप छान वाटतं. तर दावण तुम्हाला कशी वाटली असेल तर मित्रांनो कमेंट करून जरूर नक्की सांगा. तर काकांच्या घरी मेंढी पण आहेत. आज मेंढी खूप आज घरनिकीचा राजा. आज त्याचं खरंच म्हणतात. तर आई साहेब आपण काय त्याची निगा राखता म्हणजे कसं ते नियोजन काय काय असतं तुमच्याकडे? म्हणजे माझ्याकडे काय घालायचं, चारायचं, पाणी सगळं आपलं आपण बघायचं. पोरासनी काय जवळ नाही येऊन देत करून. आपलं आपल्याशिवाय खाणं त्याचं पिणं सगळं आपलं आपण बघतो. तर राजाची अशी एक आठवण सांगा की आपल्या चॅनलला की बाबा राजा ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस जन्मला तेच कसं म्हणजे आनंद वगैरे भरपूर झाला असेल. काय आनंद हा बळे खोंड झालं म्हणजे प्रत्येकाला असतो. पण आनंद म्हणजे कसं झालं, हा राजा जन्मल्यानंतर जरा मोठा झाल्यानंतर म्हणजे दिसायला एकदम बेकार होता. त्याच्यामुळं ती सगळी म्हणायची ह्याला नको ठेवाय नको ठेवा अशी करत होती. पुन्हा पुन्हा सगळे ह्यांनी सगळ्यासनी फुकट द्यायला काढला. न्या जावा म्हणत होती प्रत्येकाला, दोघा तिघाला म्हणली न्या जावा, तर ती म्हणली आम्ही असलं दारात बांधत नाही. मग पुन्हा मग ज्या टायमाला त्याला ह्या माळात आपल्या जवळ झोपला त्या टायमाला त्याचं माणसासनी कळालं की काय वैशिष्ट्य आहे. त्याला असा ढकलून दिला तर राजा पडायसारखा होता. एवढा परिस्थितीने आपली बी परिस्थिती एवढी नव्हती. त्याला चारायला हे काय शिळ्या तुकड्यावाला आहे राजा म्हणून, हिंद चटणी भाकरीला राजा म्हणून त्याला त्याची ओळख आहे. पण राजाचं बी नाव खूप म्हणजे महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारतात नाव झाल्यागत झालेलं आहे. होय, या युट्यूबच्या भारताचं. चॅनलच्या माध्यमातून असेल, प्रसिद्धी माध्यम असेल, खरं श्रेय तुमचं आहे. कारण का आज बैल सांभाळणं म्हणजे खूप म्हणजे आज आपल्या म्हणजे बारक्या बाळाला सांभाळावं लागतं. तेवढं त्याचं करायला दुखणं लागतं. असेल. आपल्याला सगळं बघितल्याशिवाय पोरांच्या विश्वासावर ठेवून जमत नाही ना. त्याला काय बोलता येत नाही म्हणजे काय त्याला आजारी बोलता असेल येत तर नाही. काय त्याला नाही. बोलता जरी येत नसतं पण त्याला सगळं राजाला समजतं की आज आता उद्या मैदानात जायचं असलं का नाही तर आज आपण धुवून काढला तर त्या दिवसापासून तो वैरण खात नाही, पाणी पित नाही किंवा सध्या सकाळचं खाद्य खात नाही. मग उद्या जायचं म्हणून त्याला आज दिवशी धुवायला लागतो ना, आणायचं. तर मित्रांनो आज आपण ऐंशी संवाद साधून खूप छान वाटलं. घरनिकीचा राजा घडला कसा आणि हा म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की हा नंदी घरच्याच दावणीचा आहे साबणाची आहे बरं. आणि घरच्याच दावणीचा आहे. खूप सुंदर आहे. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता की सुंदर असं निसर्गाच्या सान्निध्यात आपला राजा आहे. त्याचा आता पाणी प्यायचं टाइम झालेला आहे मित्रांनो. तर पाणी किती टाइम पित होते? एक असं त्याला हे झालं आता एक आता पेला का त्याच्यावर 4 पेत नाही एखाद्याला ती तू एखाद्या टायमाला नाही पेत झालं. पाण्याचं ही त्याचं खादीचं काय नसतंय. खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही असाच असतोय. ते वाळल्या वैरणीवला आहे ते वाळ्याचा का जेवढं खाईल तेवढ्यावर. मग त्याला आता खुराक वगैरे काय? खुराक वगैरे त्याला काय आपली उडदाची डाळ आणि गव्हाचं पीठ जरा हो 8-9 गोळा चारायचं एवढं आपल्याकडे आहे का? आपल्याला परिस्थिती बघताय तुम्ही. नाही होईल होईल अजून तो चांगला आहे अजून नंदी. त्याचं काय नाही बघा. आपल्याला जसं आपण असेल तसं तो खातो. आपल्याला जसं मिळतंय तसं त्यालाच आपण घालतो की आपण दुसऱ्यावानी काजू बदाम हे आपल्याला बघण्यात बी नाही. कोण दूध पाजतं, कोण काजू बदाम चारतं, पण आपण तसलं काय नाही. आपल्याला हाही आपली भाकरी चारायची एवढ्यावरचा आपला राजा.